आज हमारा कानून लिव इन रिलेशन पास कर दिया, लेकिन हमारा शास्त्र ऐसा नहीं कहता। शास्त्र कहता है कि लड़की को एक बार जिस पुरुष का वरण करे आजीवन उसी का निर्वाह करना चाहिए। लड़के को एक बार लड़की का जिसका हाथ पकड़े तो आजीवन निर्वाह करना चाहिए। कि आजकल 25 साल की लड़की, देखो बात क्या कही जाती है कि कुछ लड़कियां कैसी होती हैं, कुछ लड़कियां ऐसी होती हैं जो लिव इन में रह करके 4 जगह मुंह मार करके और वो किसी के भी घर की बहू बन के जाएंगी, तो आप ही बताइए क्या वो रिश्ते को निभा पाएंगी। इसलिए लड़की हो या लड़का, दोनों को पहले तो चरित्रवान होना चाहिए। सध्या सोशल मीडियावरती हे वातावरण प्रचंड पेटलंय आणि तुम्ही या रील्स किंवा या पद्धतीचे व्हिडिओज किंवा कमेंट्स, मीम्स हे सगळं काही सोशल मीडियावरती सध्या पाहत असाल। कारण या देशामध्ये ना नरेटिव्हचं युद्ध चालतं आणि अशा वेळेला ना कुठचंही नरेटिव्हला कधीच बळी नाही पडायचं। कारण का या दोन्ही जणांच्या म्हणजे अनिरुद्धाचार्य आणि प्रेमानंदजी महाराज या दोघांच्याही पूर्ण क्लिप्स मी पाहिलेल्या आहेत आणि ॲक्च्युअली हे दोघे जण मुलगा आणि मुलगी दोघांसाठी म्हणत होते की लिव्ह इन रिलेशनशिप हे चांगलं नाहीये आणि खूप सुंदर उदाहरण जे आहे ते प्रेमानंदजी महाराज यांनी दिलेलं होतं की जर का एखादा माणूस 4 ठिकाणचं रेस्टॉरंटचं बाहेरचं फूड खाण्याची त्याला जर का सवय लागली असेल तर तो घरातलं जेवण त्याला कधीच नाही आवडणार। सो इट्स जस्ट लाईक दॅट। आय थिंक इट्स ऑल अबाउट मेंटॅलिटी आणि इतकंही प्रोग्रेसिव्ह मी तरी नाहीये, मला जर तुम्ही विचाराल तर, की जे लिव्ह इन सारख्या गोष्टींना सपोर्ट करेन। ऑफकोर्स तो एक अत्यंत वेगळा विषय, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलणार। पण हे सांगण्यामागचं कारण असं की बिनलग्नाची गोष्ट हा एक चित्रपट रिलीज होतोय 12 सप्टेंबरला, आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय। तर याचं टीजर नुकतंच ड्रॉप झालंय। कसं वाटलं मला हे टीजर, चला पटापट चर्चा करूया आजच्या व्हिडिओमध्ये। सगळ्यात आधी कास्टिंग बद्दल बोलायचं झालं तर माझी फेवरेट जोडी आहे प्रिया बापट आणि उमेश कामत। कारण का आणि काय हवं ही सिरीज जर का तुम्ही पाहिली नसेल तर तुम्ही आयुष्यात खूप काही मिस आउट करताय। तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नसाल, तुम्ही मॅरिड असाल किंवा तुम्ही सिंगल असाल, व्हॉटएव्हर इट इज, कुठच्याही कंडिशनमध्ये असा, ही सिरीज तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बघा। तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की ही जोडी का सगळ्यांची फेवरेट आहे। खूप सगळी स्ट्रॉंग कल्ट फॉलोविंग आहे ह्या जोडीसाठी। ॲक्च्युअली ह्या दोघांना ना एकत्रितपणे मी 2013च्या टाइम प्लीज या चित्रपटामध्ये पाहिलं होतं। मला तो चित्रपट खूप जास्त आवडला होता आणि त्या चित्रपटानंतर ना काय झालं की मी ना शोधत होते की अरे ही जोडी तर खूप कमाल आहे आणि जेव्हा मला कळलं की हे रिअल लाईफमध्ये पण हसबंड वाईफ आहे, तेव्हा तर मग मी आणखीन शोधत राहिले की आणखीन कुठले चित्रपट आहे जिथे या दोघांनी सोबत काम केलंय, चला बघूया। तर त्याच्यानंतर हे ते 12 वर्षानंतर आत्ता पहिल्यांदा सोबत येत आहे आणि त्याच्याचमुळे मी खूप एक्सायटेड आहे या चित्रपटासाठी। कारण का प्रिया बापट आणि उमेश कामत दोघेही हरहुन्नरी कलाकार आहेत, दोघेही तितक्याच ताकदीचे, जिद्दीचे कलाकार आहेत। आतापर्यंत जे त्यांच्या वाट्याला आलेलं आहे, त्यांनी छोट्यात छोटे रोल्स असू द्या, मोठ्यातल्या मोठ्या भूमिका असू द्या, काही असू द्या, प्रत्येक ठिकाणी तितकीच जिद्द, तितकंच पॅशन त्यांचं पाहायला मिळतं आणि 17 एमएमच्या पडद्यातून थेट आरपार घुसतात ते आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये, अशी ही जोडी आहे। मी इतकं कौतुक ॲक्च्युअली यासाठी करते कारण जेन्युइनली मला असं वाटतं की मराठीची सगळ्यात मोठी ताकद आहे इथले कलाकार। फक्त ना चांगल्या स्क्रिप्ट्स, चांगलं बजेट, चांगले डिरेक्टर्स, चांगले लेखक ह्या सगळ्या गोष्टी न मिळाल्यामुळे ॲक्च्युअली चांगल्या कलाकारांचं टॅलेंट वाया जातं असं मला वाटतं। पण आता जर काय चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर बिनलग्नाची गोष्ट क्लिअरली आपल्याला दिसतंय की जे मेकर्स आहेत तर लिव्ह इन रिलेशनशिप प्रमोट करताय आणि तेही लग्नाच्या आधीची प्रेग्नन्सी, अत्यंत बोल्ड टॉपिक आहे। आता ऑनेस्टली मला जर तुम्ही विचारलं तर मला ह्या टॉपिकने खूप प्रॉब्लेम आहे। कारण जेन्युइनली सांगते मी या मताची आहे की तुम्ही जर का असं म्हणाल ना, जे जे डिअर जिंदगीमध्ये सांगितलंय की प्रत्येक खुर्चीवर जोवर तू बसणारच नाही तोवर तुला कळणार कसं की तू कुठच्या खुर्चीसोबत कम्फर्टेबल आहेस। तर आय थिंक ते लॉजिक ना चित्रपटांमध्ये पाहायला भारी वाटतं। पण काय होतं ज्यावेळेला तुम्ही सातत्याने डेटिंग या कल्चरमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करता ना, तर त्याच्यानंतर एक अशी वेळ येते जिथे तुम्हाला एकाच ठिकाणी थांबायला नाही आवडत। कारण ना सातत्याने सगळीकडे फक्त भटकंती करत राहणार आहे भिंगरीसारखे ज्यावेळेला आपलं व्यक्तिमत्व बनतं ना, तेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये ना स्थिर राहणं का गरजेचं आहे ते नाही कळत असं मला वाटतं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता हे जे आत्ताच्या जेनझी किंवा या लोकांचं असं म्हणणं असतं की बाबा रे 4-5 लोकांना डेट केल्यानंतर, लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतरच आपल्याला त्यांचे स्वभाव कळतात। ओके फाईन, पण जर का तुम्हाला असं वाटत असेल की 5 लोकांसोबत लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर 6वा जो येईल तुमच्या आयुष्यामध्ये, तर तो खूप तुम्हाला जीव लावणार आहे, तो खूप तुम्हाला सांभाळणार आहे आणि मग तिथे काही प्रॉब्लेम्स नाही होणार, तर हे सगळ्यात मोठं चुकीचं विधान आहे किंवा एक खूप मोठे ढग आहेत चुकीचे लाला लँडवरचे, तर ते फोडणं गरजेचं आहे। कुठलंही लग्न असू द्या, लव्ह मॅरेज असू द्या, अरेंज मॅरेज असू द्या, लिव्ह इनमध्ये राहा नका राहू, काही राहू द्या, लग्नानंतर माणसं बदलतात। लग्नानंतर ॲडजस्टमेंट्स, कॉम्प्रोमाइजेस, सॅक्रिफाइसेस हे 3 शब्द जे आहेत ते असे दररोज आपल्या डोळ्यांसमोर येतात आणि त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, काही त्याला, काही मुलीला।
सो ह्या दोन्हीकडे इक्वल गोष्टी असतात आणि ते दोघं ज्यावेळेला इक्वल नाही करत ना, तेव्हा मग तिथे प्रॉब्लेम्स होतात, डिव्होर्सचा रेट वाढतो, या सगळ्या गोष्टी होतात. पण या एका भ्रमात राहणं, की मी 5 ते 6 जणांसोबत लिव्ह इनमध्ये राहील, त्याच्यानंतर मी 7व्या जणांसोबत लग्न करेल, व्हॉटएव्हर देन आय विल डिसाईड. मग तो जो 6वा माणूस असेल किंवा जो 7वा माणूस असेल, त्याच्यासोबत तुमची भांडणं नाही होणार याची काय गॅरंटी आहे? आफ्टर ऑल वी ऑल आर ह्युमन्स आणि ह्या गोष्टी इतक्या बालिश मला वाटतात. पण आता हा माझा स्टँड आहे. आता काही लोकं येतील कीबोर्ड वॉरियर्स कमेंट्समध्ये, "अरे, किती ऑर्थोडॉक्स आहे, किती जुनाट विचारांची आहे." हो, मी आहे जुनाट विचारांची आणि मी खुश आहे त्याच्यामध्ये. माझ्यासाठी या खूप संस्कृती, देशाची या सगळ्या गोष्टींशी रिलेटेड आहेत या गोष्टी. त्याच्यामुळे मी तितकीच जागरूक आहे या गोष्टींबद्दल आणि मी आनंदी आहे माझ्या आयुष्यामध्ये. ऑफकोर्स आता माझ्यासोबतचं कोणी लिव्ह इनमध्ये राहतं, तर मी त्याला ते नाही सांगू शकत, तो ज्याचा त्याच्या आयुष्याचा निर्णय आहे. पण एक सिनेमा म्हणून जर का मी बघत असेन या सिनेमाकडे, तर जर का ह्या सिनेमामध्ये त्यांनी असं प्रमोट केलं असेल किंवा याचं समर्थन केलं असेल, की लिव्ह इन किती चांगला आहे किंवा लग्नाआधी प्रेग्नन्सी पण काही वाईट नाहीये, तर मग आय थिंक क्लिअरली मला हा सिनेमा नाही आवडणार. डिस्पार्ट ऑफ नोइंग द फॅक्ट की माझी फेव्हरेट जोडी आहे त्याच्यामध्ये काम करणारी. पण हा माझा स्टँड आहे. अजून बघूया, टीजर आहे. इट्स टू सून टू जज द फिल्म. रिफ्रेशिंग जरूर वाटतंय कारण का जी जी कास्टिंग आहे ती खूप बाप कास्टिंग आहे. गिरीश ओक, निवेदिता सराफ सारखे दिग्गज कलाकार आहे या चित्रपटामध्ये आणि ऑफकोर्स प्रिया बापट आणि उमेश कामत, म्हणजे काही म्हणायलाच नको. म्हणजे काही जागाच नाही उरली कास्टिंगबद्दल बोलायला. म्युझिक तगडं आहे, रिफ्रेशिंग आहे, भारी म्युझिक वाटतंय आणि सिनेमॅटोग्राफी पण चांगली वाटते, प्रोडक्शन व्हॅल्यू पण चांगली वाटते. एकंदरीत तांत्रिक दृष्ट्या हा चित्रपट ॲक्चुअली चांगला वाटतोय. पण आता फक्त मला तेच बघायचंय की मेकर्सचं नक्की स्टँड काय आहे? आणि हे आपल्याला ॲक्चुअली चित्रपट बघतानाच समजेल. हा चित्रपट 12 सप्टेंबरला येतोय आणि याच दिवशी दशावतार सुद्धा रिलीज होतोय. आता चांगलंच युद्ध होणार आहे 12 सप्टेंबरला. बघूया नक्की कोण जिंकतं. पण एकंदरीत जर का दोन्ही चित्रपट चांगले असले, तर माझी अशी इच्छा असेल की दोन्ही चित्रपटांना आपण तितकंच प्रेम देऊया. हा होता माझा रिव्ह्यू बिन लग्नाची गोष्ट या चित्रपटाच्या टीझर बद्दलचा. तुमचं काय म्हणणं आहे कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.